नमस्कार श्रोते हो. ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायातील 1 ते 40 पर्यंत आपल्या मागच्या भागामध्ये ओव्या झाल्या होत्या. आता 40च्या पुढील ओव्या आपण आज घेणार आहोत. ओम नमो ज्ञानेश्वरा. ना तरी नगरांतरी वसिजे, तरी नागराची होईजे. तैसे व्यासो स्विक्त तेजे, धवळत सकळ की प्रथम वय साकळी. लावण्याची नवाडी, प्रगटे जैसे आगळी अंगना अंगी. ना तरी उद्यानी माधवी घडे, तेथे वनशोभेची खाणी उघडे. आदिलापासूनी आपडे जया परी, नाना घनीभूत सुवर्ण. जैसे न्याहाळीता साधारण, मंग अलंकारी बरवेपण निवडू दावी. तैसे व्यासोसिक्त अलंकारिले, आवडे ते बरवेपण पातले. ते जाणूनिया कार्य आश्रियले, इतिहासी नाना पुरातै प्रतिष्ठे लागी. सानवी धरोनी अंगी, पुराणे व्याख्यान रूपी जगी. भारता आली म्हणोनी महाभारती नाही, ते नोहेची लोकी तेही. येणे कारणे म्हणिपे पाही, व्यासोशिष्ट जगत्रय. ऐसा जगी सुरस कथा, जे जन्मभूमी परमार्था. मुनी सांगे नुप्रगाथा, जनमे जया. जे अद्वैत्व उत्तम, पवित्रैक निरोपम. परम मंगलधाम अवधारी जो. आता भारत कमळ परांगू, गीताख्यू प्रसंगू. जो संवादला श्रीरंगू, अर्जुनेसी. ना तरी शब्द ब्रह्मादी मथियला, व्यास. ना तरी शब्द ब्रह्मादी मथियला, व्यास बुद्धी निवडिला. निरवधी नवनीत हे. मग ज्ञानाग्नी संपर्के, कडी सलनेने विवेके. पदाले परिपाके आमोदासी, जे उपेक्षिजे विरिक्त. सदा अनुभविजे संती, सोहंभावे पारंगती. रमिजे जेथ, जे अर्कनीजे भक्ती. जे आदि वैद्य त्रिजगती, जे भीष्म पर्वी संगती. म्हणतली कथा, जे भगवत गीता म्हणिजे. जे ब्रह्मेक्षानी प्रशंसिजे. जे सनकादिकी सेविजे आदरेसी. जैसे शारदेचिया चंद्रकळे, माझी अमृतकन कोवळे. ते वेचिती मने मावाळे, चकोर तलंगे. त्या परी श्रोता अनुभवावी ही कथा. अति हरुवारपणे चित्ता अनोनिया. हे शब्द विन संवादिजे, इंद्रिया नेनता भोगिजे. बोला अंदी झोंबिजे प्रमयासी. जैसे भ्रमर परांगू नेती, परी कमळदळे नेनती. तैसे परी आहे सेवती ग्रंथ येये. का आपुला ठाऊ ना सांडिता, आलंगीजे चंद्रू प्रकटता. हा अनुरागू भोगिता, कुमिंदिनी जाणे. ऐसोनी गंभीरपणे, स्थिरावलेनी अंतःकरणे. आथिला तोची जाणे मानोये.
अहो अर्जुने चिया पाती, जे परसनया योग्य होती, तीही कृपा करोनी संती अवधान द्यावे. हे सलगी म्ह्या म्हणितले, चरणा लागोनी विनविले, प्रभू सखोल हृदय आपुले म्हणोनिया. जैसा स्वभाव माय बापाचा, अपात्य बोले जरी बोबडी वाचा, तरी अधिकची तयाचा संतोष अंथी. तैसा तुही मी अंगीकारिला, सज्जनी आपुला म्हणितला, तरी उणे सहजा उपसाहला प्रार्थुकाई. परी अपराधू तो अनिक आहे, जे मी गीतार्थू केवळू पाहे, ते अवधारा विनुलाहे म्हणोनिया. हे अनावरण विचारिता, वायाची दिवसा उपनला चित्ता, एरवी भानू तेजी काय खोदता शोभांथी. का टिटभू चाचूवरी, मापसुये सागरी, मी नेनु तू त्यापरी प्रवत्तेथ. ऐका आकाश गिवसावे, तरी अनिक त्याहुनी थोर हुवावे, म्हणोनिया पुंडू हे आघवे निर्धारिता. या गीतार्थानी थोरी, स्वयंशंभू विवरी, जेथे भवानी प्रश्न करी चमत्कारोनिया. तेथे हरू म्हणे नेनिजे, देवी जैसे का स्वरूप तुझे, तैसे हे नित्य नूतन देखिजे. गीता तत्व हा वेदार्थ सागरू, जया निद्रांताचा घोरू, तो स्वयं सर्वेश्वरू प्रत्यक्ष अनुवादला. ऐसे जे आघात, जेथे वेडावती वेद, तेथे अल्पमी मती मंद काई होय. हे अपार कैसोनी कवणावे, महातेजे कवने धवळावे, गगनोमुठी सुगावे मकशे केवी. परी येथे असे एक आधारू, तेनेची बोले मी सधरू, जे सानुकूळ श्री गुरु ज्ञानदेव म्हणे. ओम नमो ज्ञानेश्वरा. झालेली सेवा मी श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी अर्पण करते. धन्यवाद.